मराठी सिनेमा, नाटक आणि मालिका अशा सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे पौर्णिमा मनोहर। उंबरठा या सिनेमातून बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। त्यानंतर गेली 40 वर्ष त्या मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। तुझं माझं जमेना, तुंबाडचे खोत, पिंजरा, एका काळीचे मणी या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या आहेत। तसेच ते चिंटू, राजवाडे अँड सन्स, सुराज्य यांसारख्या चित्रपटात झळकले आहेत। याशिवाय पेटपुराण, पांडू अशा वेबसिरीजमध्येही त्यांनी काम केले। त्यांनी क्रिकेटर राजा मनोहर यांच्याशी प्रेमविवाह केला असून त्यांना एक मुलगा आहे। त्यांच्या मुलाचं नाव ऋषी मनोहर आहे। आता ऋषी देखील मनोरंजन विश्वात सक्रिय असून आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे। ऋषीला त्याच्या आईमुळे लहानपणापासूनच अभिनयाची आवड लागली होती। शाळा आणि कॉलेजमध्ये असताना तो अनेक नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा। कॉलेजमध्ये असतानाच त्याने आजकाल नावाची स्वतःची नाट्य निर्मिती संस्था चालू केली। या संस्थेद्वारे त्याने सॉरी बरांजपे, इतिहास गवाह है, गंगाधर ही शक्तिमान या गाजलेल्या नाटकांची निर्मिती केली होती। सकस अभिनय आणि दर्जेदार दिग्दर्शनाने त्याने फिरोदिया करंडक, सिम्बायोसिस करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या मानाच्या स्पर्धा गाजवल्या। त्यावेळी फिरोदियाला परीक्षक म्हणून अभिनेते दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी त्यांचं काम पाहिलं होतं। त्यांना ऋषीचं काम आवडलं। लगेचच त्यांनी त्याला आपल्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात संधी दिली। एका अनोख्या विषयावर आधारित हे नाटक खूप गाजले। अशा प्रकारे या नाटकाद्वारे ऋषीच्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात झाली। या नाटकाचे जवळपास 200 प्रयोग त्यांनी केले। यानंतर अभिनय आणि दिग्दर्शनात पारंगत होण्यासाठी त्यांनी लंडनला जाऊन फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचा कोर्स केला। या काळात त्यांनी बनवलेल्या मेकअप विश या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले। आता तो अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सर्व क्षेत्रात कार्यरत आहे। 2022 मध्ये त्याने एका काळीचे मणी या वेबसिरीजची निर्मिती केली आणि त्यात अभिनय सुद्धा केला। शिवाय त्याच वर्षी त्याने पेटपुराण या आणखी एका गाजलेल्या वेबसिरीजमध्ये देखील काम केलं। पुढे त्याने अफरातफरी, कुछ तो गडबड है अशा नाटकांमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली। तसेच या काळात त्यांनी वंश या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं। मेकअप विश आणि वंश या लघुपटासाठी त्याला लागोपाठ 2 वर्ष सर्वोत्तम दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला आहे। 2024 साली आलेला कन्नी हा त्याचा पहिला सिनेमा होता। आता कब्बशी या त्याच्या दुसऱ्या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा सिनेमा पुढच्या वर्षी 23 जानेवारीला रिलीज होणार आहे। या सिनेमात तो अभिनेत्री पूजा सावंत सोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे। त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर 2023 साली त्याचं लग्न तन्मयी पेंडसे हिच्याशी झालं आहे। तन्मयी ही व्यवसायाने डेंटिस्ट असून पुण्यात तिचं मोठं क्लिनिक आहे। सध्या ऋषीचे महापूर आणि ठरलंय फॉरेवर अशा 2 नाटकांचे हाऊसफुल प्रयोग चालू आहेत। सतीश आळेकर लिखित महापूर या अजरामर नाटकाच्या नवीन संचाचे दिग्दर्शन ऋषीने केलं आहे। तसेच ठरलंय फॉरेवर या नव्या जमान्यातील संगीत नाटकाचं दिग्दर्शनही त्याने केले। अशा प्रकारे दिग्गज अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा ऋषी मनोहर त्यांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहे। ऋषी अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्मिती अशा सर्व क्षेत्रात नाव कमावत आहे।